नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमाविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 1400 कोटी रुपये। याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी, आर्थिक स्थैर्य देणारी महत्त्वाची बाब म्हणजे पीक विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेले 2.308 कोटी रुपयांची भरपाई। यामध्ये एप्रिल 2024 मध्ये 1400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झालेले आहेत आणि उर्वरित जे 22 जिल्हे आहेत त्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांना विविध कारणाने स्थानिक नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान यामुळे जे नुकसान झालेले आहे त्यात मुख्यतः धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली आदींचा समावेश आहे। तर पीक विमा योजनेतील भरपाईचे स्वरूप विविध ट्रिगरप्रमाणे विभागण्यात आलेले आहे। यातीलच 1.455 कोटी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानीमुळे झालेल्या यांना मिळणार आहेत। शिवाय 13 कोटी रुपये पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईसाठी मंजूर करण्यात आले आहेत। आणि या आकडेवारीनुसार स्पष्ट होते की सरकारने यंदा पीक विमा योजनेला अधिक सक्षम, प्रभावी कार्यान्वित केले आहे। यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम भरपाई देण्यात अधिसूचना जारी करण्यात आली होती। त्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा कंपनीने ही अधिसूचना अमान्य केली व अग्रिम भरपाई नाकारली। मात्र उर्वरित नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 18.84 लाख शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांचा अग्रिम भरपाई विमा मिळणार आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळणार असून आगामी शेतीच्या तयारीसाठी आर्थिक बळकटी मिळेल। राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये कधी ना कधी पावसामुळे जे उद्भवणारे नुकसान आहे त्यास आधारस्तंभ या योजनेअंतर्गत ठरणार आहे। सध्या राज्यात 908 कोटी रुपयांचा उर्वरित रक्कम वितरित प्रक्रियेत आहेत। तर एकूणच पीक विमा योजनेतील भरपाईचे हे वितरण शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक मोठं पाऊल असून शेतीसाठी लागणाऱ्या नव्या गुंतवणुकीत चालना देणारा ठरणार आहे। धन्यवाद।